नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अखेर सत्याचा महाउलगडा होणार आहे। तर आता सायलीला समजणार आहे की ती प्रतिमा आणि रविराजची खरी मुलगी आहे, आणि तेही प्रियाच्या एका मूर्खपणामुळे। प्रिया आता सायलीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडणार आहे, आणि त्याच वेळी सायलीला महासत्याचा उलगडा होणार आहे। सुभेदारांच्या घरी सायलीला त्रास देण्यासाठी आलेली प्रिया ही सायलीला त्रास देण्यासाठीच एक कट रचते, परंतु त्यामध्ये ती स्वतःच अडकते। त्याच वेळी कल्पनाच्या तोंडून असे एक वाक्य बाहेर पडतं, त्यामुळे सायलीला समजतं की तीच खरी तन्वी आहे, आणि तीच रविराज प्रतिमाची मुलगी आहे। आणि याच सत्याचा शोध घ्यायला सायली आता सज्ज सुद्धा होणार आहे। म्हणजे आता सायली स्वतःच खरी तन्वी असल्याचं सगळ्यांसमोर सिद्ध करणार आहे। पण आता कोणत्या कारणामुळे सायलीला तीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजणार आहे, हे तर आपण या व्हिडिओ मधूनच पाहणार आहोत। पूर्ण आजी प्रियासाठी विमलला कॉफी बनवायला सांगते, तर विमल कॉफी बनवत असते आणि प्रिया पूर्णाजी बोलत असतात। विमल कॉफी बनवत असताना तिचा फोन वाजतो आणि ती साईटला निघून जाते। तर ती कॉफी सायली, प्रिया आणि अस्मिताला देते, आणि त्याच वेळी प्रिया मुद्दामूनच सायलीच्या पायामध्ये पाय अडकवते, आणि सायलीकडून ती हातातली जी कॉफी असते ती अस्मिताच्या अंगावर सांडते। आता कॉफी अस्मिताच्या अंगावर सांडली म्हणून अस्मिताला खूपच राग येतो, आणि अस्मिता सायलीला खूप जास्त ओरडायला लागते। अस्मिता म्हणत असते की मूर्ख आहे का तू, तुला अक्कल नाहीये का, तुला दिसत नाहीये का डोळ्याने नीट, असं खूप काही बोलायला लागते। तेव्हा सायली म्हणते, माफ करा, माझा पाय कुठे अडकला ते मला काही समजलंच नाही, प्लीज मला माफ करा, माझ्याकडून मुद्दामून नाही केलं मी हे। तेव्हा अस्मिता खूपच चिडलेली असते। अस्मिता प्रियाला म्हणते, चल ग तन्वी, हिच्या काय नादी लागायचंय, शेवटी काय आपण हिला बोलायला गेलो तर तिचा नवरा आहेच तिची बाजू घ्यायला, चल आपण इथून जाऊया आणि माझ्या रूम मध्ये बसूया। तर मी कपडे सुद्धा चेंज करते, आणि जात जात ती सायलीला मूर्ख कुठली असं म्हणून जाते। तर इकडे प्रिया सायलीच्या विरोधात अस्मिताला भडकवत असते। प्रिया म्हणत असते ना, पाहिलंच ना किती मुद्दामून केलं, आणि शेवटी काय, तुला तर या घरात किंमतच नाहीये, आता ती सायली आल्यापासून सगळे तुला या घरात टोमणेच मारत असतात, तू काम करत नाही वगैरे वगैरे। तेव्हा अस्मिता खूपच चिडलेली असते। अस्मिता म्हणते, तिला काही बोलायला गेलं की अर्जुन प्रत्येक वेळी मध्येच येतो। तेव्हा प्रिया म्हणते, आता आपण असं काही करायचं का, तिने तुझ्या अंगावर कॉफी सांडली ना, आणि त्याच कॉफीवरून तिने घसरून पडायला पाहिजे, परंतु त्या दोन मूर्ख मुलींना समजतच नसतं की त्यामुळे आता इथे त्याचा होणार आहे, आणि त्याचा फायदा सायलीलाच होणार आहे। तर अस्मिता आणि प्रिया दोघीही मिळून प्लॅन बनवतात। तर अस्मिता आता किचनच्या जवळ जाते आणि मुद्दामूनच पाणी घेते, आणि ती गुपचूप त्या फरशीवरती ओतते। त्यानंतर अर्जुन खाली आलेला असतो, आणि तो सायलीला म्हणतो, मला कॉफी हवी आहे। सायली ज्यावेळी कॉफी घेऊन येते तेवढ्यात सायलीचा पाय घसरतो, परंतु पटकन जाऊन अर्जुन तिला सावरतो, परंतु सायलीचा पाय मुरगळलेला असतो। सायलीला चालायला सुद्धा नीट येत नाही, पाय टेकवला की खूप दुखायला लागतं। तेव्हा कल्पना सायलीला म्हणते, तू जाऊन आराम कर, मी तुझ्यासाठी मलम घेऊन येते। अर्जुन हळूहळू सायलीला वरती घेऊन जातो। अर्जुन हळूहळू सायलीला वरती घेऊन येतो आणि त्याच्या रूम मध्ये घेऊन येतो। अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही ठीक आहात ना, का मी थांबू तुमच्या जवळ। तेव्हा सायली म्हणते, नाही सर, तुम्ही जा, तुम्हाला काम आहे ना, तुम्ही इथे थांबू नका, तुमची गरज खरंच तिथे आहे, तुमची गरज ऑफिस मध्ये आहे। असं म्हटल्यानंतर अर्जुनला सायलीची खूपच काळजी वाटत असते, परंतु त्याला काम असल्यामुळे तो तिथून निघून जातो। तर इकडे कल्पना सायलीसाठी मलम घेऊन आलेली असते। सायलीच्या पायावरती ती मलम लावणार इतक्यात सायली म्हणते, आई राहू देत ना, मी करते। तेव्हा कल्पना म्हणते, असं कसं सावली, तुझा पाय कसा काय घसरला, खूप जास्त दुखतंय का ग। तेव्हा सायली म्हणते की नाही, थोडस दुखतंय, पण मी बरी होईन लगेच, तुम्ही असं माझ्या पायाला मलम नका ना लावू, माझं मी लावते। असं म्हणत सायली आता पायाला मलम लावायला लागते। ज्यावेळी सायलीच्या पायावरती तुळशी पत्राची खून असते, ती सायलीच्या हातामुळे झाकली गेलेली असते। अंधुकशी ती खून कल्पनाला दिसते, आणि कल्पनाच्या मनात राहत नाही। कल्पना आता सायलीला विचारते, सायली, तुझ्या पायावरती काय आहे ग। तेव्हा सायली सांगते, ही तर माझी जन्मखून आहे,
तेव्हा कल्पना म्हणते, हो, तुझ्या पण पायावरती जन्मखून आहे. सायली म्हणते, आणखी कुणाच्या पायावरती जन्मखून आहे का? तेव्हा कल्पना सायलीला सांगायला लागते की अगं हो, आपल्या तन्वीच्या पायावर सुद्धा जन्मखून आहे आणि त्याच जन्मखुनेमुळे आम्हाला ओळख पटली ना, तीच आमची खरी तन्वी आहे. आता मात्र सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि सायली आता या सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते. सायली आता कल्पनाला म्हणते, मी लवकर ठीक होई नाही, परंतु सायलीच्या मनामध्ये वेगळाच विचार चाललेला असतो. त्यानंतर कल्पना सायलीला आराम करायला सांगते आणि तिथून जाते. परंतु सायली विचार करायला लागते की आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोत, एकत्र खेळलोत, वावरलोत, परंतु लहानपणापासून ते आतापर्यंत मधुभाऊंच्या किंवा कुणाच्याही तोंडून असं ऐकलं नव्हतं की प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे म्हणून. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं सायलीला वाटत असतं आणि ती या सत्याचा उलगडा कसा करायचा याचा प्रयत्न करते. सायली कुसुमताईला फोन लावते आणि कुसुमताईला म्हणते, कुसुमताई, माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. कुसुमताई, तुला माहिती आहे ना, मी आणि प्रिया आम्ही एकाच आश्रमामध्ये वाढलो आहोत, परंतु तुझ्या माहितीनुसार प्रियाच्या पायावरती कसली जन्मखून होती का ग? तेव्हा कुसुमताई सांगायला लागते की नाही. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की प्रियाच्या पायावरती कसली जन्मखून ग, एक नंबरची हुशार मुलगी आहे ती. बरोबर समोरच्याला आपल्या जाळ्या तोडते आणि अडकवते आणि अजून काही करून ठेवलं आहे का तिने? तेव्हा सायली म्हणते, नाही कुसुमताई, काही नाही, मी तुम्हाला नंतर बोलते. त्यानंतर सायली आपल्या पायातल्या जन्मखुणीकडेच पाहत राहते. तर सायलीला राहवतच नसतं आणि ती विचार करत असते. तिला वाटत असते की प्रिया नक्की आहे तरी कोण? प्रिया रविराज सरांच्या घरी त्यांची मुलगी का म्हणून आली आणि प्रियाच्या पायावरची जन्मखून ती कशी काय सिद्ध झाली? हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी सायली कल्पनाकडे जाते. कल्पना काम करत असते. कल्पना सायलीला पाहून म्हणते, अगं बाळा, तू कशाला आलीस? तुला तर मी आराम करायला सांगितला होता ना, मग लगेचच खाली आली तू. जा बरं, पटकन वरती जाऊन आराम कर. तेव्हा सायली कल्पनाला म्हणते, नाही आई, माझं ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. तेव्हा कल्पना म्हणते, काम? कसलं काम? तेव्हा सायली सांगायला लागते, मी थोड्या वेळापूर्वी ज्यावेळी मी माझ्या पायाला मलम लावत होते त्यावेळी माझ्या पायावरती जन्मखून होती बघा. तसं तुम्ही म्हणालात की प्रियाच्या पायावरती सुद्धा जन्मखून आहे. तेव्हा कल्पना म्हणते, हो अगं, प्रतिमाच्या मुलीच्या पायावरती जन्मखून होती आणि तिच्या त्या जन्मखुनेमुळेच तर तन्वीची ओळख पटली ना, तीच तन्वी आहे. तेव्हा सायली म्हणते, मला एक विचारायचं होतं की तिच्या पायावरती कसली जन्मखून आहे? तेव्हा कल्पना म्हणते की परंतु तू असं का विचारतेस सायली? तेव्हा सायली म्हणते, नाही आई, मी फक्त विचारते. असं म्हटल्यानंतर कल्पना आता इथे खूप मोठा बॉम्ब फोडते. कल्पना सांगते की अगं, तन्वीच्या पायावरती तुळशी पत्राची खून आहे आणि त्या जन्मखुनेमुळेच तिची ओळख पटली. जेव्हा रविराज भाऊजींनी ती तुळशी पत्राची खून पाहिली त्यावेळी दुसरं काही पाहण्याची गरजच पडली नाही आम्हाला. तरी सुद्धा अर्जुनने सांगितल्यामुळे आम्ही DNA रिपोर्ट सुद्धा चेक केले आणि त्याच्यानुसार तिकडे रविराज भाऊजींची मुलगी असल्याचं सिद्ध झालं. आता मात्र सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. सायलीला काय करावं काही सुचत नसतं. तिच्यासाठी हा खूपच मोठा धक्का असतो. ज्यावेळी सायली रूम मध्ये जाते त्यावेळी ती आपल्या पायाच्या तुळशी पत्राच्या खुनाकडे पाहायला लागते. आता सर्वांच्या मतानुसार तर प्रियाच्या पायावरती ही तुळशी पत्राची खून कधीच नव्हती. तर सायली विचार करायला लागते की तुळशी पत्राची खून तर माझ्या पायावरती आहे आणि घरातील सगळेच जण आता मला मी प्रतिमा आत्यासारखी वागते अशी म्हणतात. प्रियाने काही गोंधळ घालून ठेवला नसेल ना, मीच खरी त्यांची मुलगी आहे, असे खूप सारे प्रश्न आता सायलीला सतवायला लागलेले असतात. नक्की काय सत्य आहे, काय सत्य आहे असा विचार करत सायली त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू सायलीला प्रत्येक गोष्ट आठवायला लागलेली असते. ज्या ज्या वेळी सायलीच्या हातून जे काही घडलेलं असतं त्या त्यावेळी सायली प्रतिमेसारखीच वागत असते. प्रतिमासारखीच सायली बोलत असते. पण सायलीने जे काही केलेलं असतं त्यामुळे घरातील सगळेच जण सायलीचं कौतुक करतात. परंतु सायली सोबत प्रत्येक वेळी प्रतिमाचं नाव निघत असतं. हे सगळे काही क्षण एका क्षणात सायलीच्या डोळ्यासमोर उभे राहतात. सायली आता शोध घ्यायचा पक्का मनाशी निर्धार करते आणि ती देवी आई पुढे जाते. ती देवी आई समोर हात जोडून म्हणू लागते की आई, मला माहिती नाही काय सत्य आहे आणि काय असत्य. प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे आणि तीच माझ्या पायावरती आहे.
कदाचित मीच त्यांची मुलगी असेल का? आई, प्लीज मला याचाच काहीतरी संकेत दे की मीच खरी रविराज सर आणि प्रतिमा आत्यांची मुलगी आहे. त्याच वेळी देवयाई खूप मोठा चमत्कार करते आणि चक्क सायलीला शुभ संकेत देत आणि देवयाई फूल पाडते. आणि त्यावेळी सायलीला समजतं की तीच खरी रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे, म्हणजे तीच खरी तन्वी आहे. आता या सगळ्या पुराव्यांचा शोध घेत सायली स्वतःच खरी असल्याचं कसं सिद्ध करणार आणि प्रियाचा पर्दाफाश कसा होणार हे पाहण्यासारखं असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब